राज्यात जोरदार पाऊस कोसळला असून अर्धा महाराष्ट्र पर्जन्य छायेखाली गेलाय। राज्यातील अनेक जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळीही ओलांडली। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्यात। हवामान खात्याने कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलाय, तर औरंगाबाद, जालना, बीड, अकोल्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। सांगलीमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। शिराळ्यातील 2 पलूस आणि सांगलीवाडीतील बंधारे पाण्याखाली गेले। कृष्णा नदीची पाणी पातळी जवळपास 23 वर पोहोचली आहे। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सिंधुदुर्गच्या मालवण, कणकवली, सावंतवाडी येथील धरणं तुडुंब भरून वाहतात, तर उर्वरित धरणं 50% भरली असून गेल्या 3 दिवसात जिल्ह्यात 432 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सिंधुदुर्गच्या मालवण समुद्रकिनारी निसर्गाचा नयनरम्य नजराणा पाहायला मिळाला। रॉक गार्डन येथे समुद्रकिनारी फेसाची बर्फाळ चादर पसरली आणि समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकल्याने पाण्याच्या फेसापासून नयनरम्य नजराणा तयार झाला। किनारपट्टीवर कापूस पिंजून ठेवल्यासारखं मनोहारी दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली आहे। रत्नागिरीत आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहतात। रत्नागिरी जवळच्या काजळ नदी ही प्रवाहित झाली आणि या नदीची विहंगम दृश्य TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात टिपण्यात आली। गुहागरमधील कुंभारली घाट सध्या जलधारांमुळे बहरून आलाय, त्यामुळे पर्यटकांनी एक प्रकारचा त्यांना खजिनाच उपलब्ध झालाय असं म्हणायला काही हरकत नाही। श्री क्षेत्र नृसिंहवाडीमधला पहिला दक्षिणपाल सोहळा पार पडला, पण हा सोहळा पार पडत असताना मंदिरामध्ये पाणी घुसलं। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या दत्त मंदिरात देखील पाणी शिरलं। पुण्यात ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग अजूनही कमी झाला नसल्यानं पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्याचा विचार आहे। जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी अजूनही आहे आणि गड किल्ल्यांवर त्यामुळे गर्दी होते। त्यामुळे प्रशासनाकडून जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात बंदी घालण्याचा विचार सुरू आहे। कोयना धरण पायथा विद्युतगृहामधून सकाळी 11 वाजता 2100 क्युसेक पाणी सोडण्याची शक्यता आहे। 2100 क्युसेक पाणी पायथा गृहामधून सोडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। नांदेडच्या मुदखेड तालुक्यात पहिल्याच पावसात मेंढका नदीला पूर आला आणि यामुळे मेंढका गावाचा संपर्क काही काळ तुटला होता। नदीवरील अर्धवट पुलामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय। जळगाव, खान्देश आणि विदर्भातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात विदर्भ आणि खान्देशाच्या पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक रस्ते पाण्यात खाली गेलेले आहेत। पहिल्याच पावसात किनवट तालुक्यात अक्षरशः दाणादाण उडालेली पाहायला मिळाली। सिंधुदुर्गात पावसाने आता विश्रांती घेतली, मात्र काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील वीज मध्यरात्रीपासून गायब आहे। विरार पूर्व फुलपाडा डॅमवरून निघालेल्या मोठ्या नाल्यात चरायला निघालेल्या 5 म्हशी वाहून गेल्या। म्हशी वाहून जातानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला। अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 म्हशींना काढण्यात यश मिळवलंय, मात्र 3 म्हशींचा शोध अजूनही सुरू आहे। मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क रस्ता पाण्याखाली गेला होता। रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं आणि या साचलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांना कामावर जावं लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। विरारमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची अक्षरशः दैना उडाली। विरार पश्चिमेकडील छायासदन इमारतीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आणि त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत। वसई विरारमध्ये रात्री पावसाचा जोर कायम होता आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचलं। विरार पश्चिमेकडील ओल्ड विवा परिसरातील रस्ते अद्याप पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुंबई अहमदाबाद हायवेवर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर सकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। वसई खाडी ब्रिज ते विरारच्या दिशेने 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडीचं चित्र होतं।
12वीच्या निकालाबाबत आज महत्त्वाची बैठक आहे। 12वीच्या निकालाचे सूत्र ठरवण्यासाठी बैठक असून सीबीएसईच्या धर्तीवर राज्यातील 12वीचा निकाल ठरण्याची शक्यता आहे। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे। 10वीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षकांना उपनगरी रेल्वे प्रवासाच्या परवानगीच्या गोंधळामुळे निकालास जुलै अखेरपर्यंत विलंब होण्याची शक्यता आहे। मात्र हा विलंब होऊ नये यासाठी शिक्षकांना परवानगीची प्रक्रिया 2 ते 4 दिवसात पार पाडण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेत। दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल्याची गरज आता भासणार नाहीये। यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळालाय। एससीबीसी आरक्षण कोट्यातून अर्ज भरलेल्या मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस पर्याय निवडावा लागणार आहे। त्यामुळे त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे आणि आज दुपारी 1:30 वाजता सागर बंगल्यावर ही बैठक होईल। या बैठकीला फडणवीसांसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। खासदार संभाजीराजे छत्रपती आणि सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत बैठक झाली। प्रामुख्याने 17 ते 18 मागण्या पण विषय मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून 6 मागण्या सरकार समोर मांडण्यात आल्या, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुका आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। सरकारशी चर्चा सुरू आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं। तसंच नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार, अशी माहितीही त्यांनी दिली। विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, त्याआधीच आघाडीतील 3ही पक्षांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे आणि राष्ट्रवादीने मात्र विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली। राष्ट्रवादीने सुपर 100 या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील 100 मतदारसंघांना टार्गेट केलं असून या मतदारसंघांमध्ये संघटन मजबूत करण्यावर भर आहे। मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मांना 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान मनसुख हिरेन हत्येचे मास्टरमाइंड प्रदीप शर्मा आणि सचिन वाझेच आहेत, असा दावा एनआयएने कोर्टात केलाय। मनसुख हिरेन आणि अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएने आतापर्यंत 8 जणांना अटक केली, पण आता आणखी 2घांना एनआयएने ताब्यात घेतलंय। प्रदीप शर्मांच्या अटकेनंतर एनआयएने ही कारवाई केली। हे 2घे जण कोण आहेत याबाबत मात्र कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाहीये। यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन अगदी साध्या पद्धतीने होणार आहे। उद्या शिवसेनेचा 55वा वर्धापन दिन आहे। सोहळा होणार नसला तरी उद्धव ठाकरे वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधतील। शिवसेना भाजप राड्यानंतर आता उद्धव ठाकरे काय बोलतात याबद्दल शिवसैनिकांना उत्सुकता आहे। अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक भागांना पूर परिस्थितीला सामोरं जावं लागतं। म्हणूनच या पूर नियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोनही राज्यांच्या समन्वयकाने चांगलं होईल या दृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली। यासाठी जयंत पाटील कर्नाटक दौऱ्यावर जात आहेत आणि जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटतील। ममता बॅनर्जींच्या नंदीग्राममधील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। नंदीग्राममध्ये भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांच्या विजयाला आव्हान देणारी हायकोर्टात याचिका दाखल केली होती। नंदीग्राममधील निवडणुकीत झालेल्या पराभवाविरोधात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होईल। कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशाचं आणि महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे टास्क फोर्सने दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याचं गांभीर्य ओळखून कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, कारण निर्बंध आणि लॉकडाऊन देशाला आणि महाराष्ट्राला परवडणारं नाहीये, असं भाष्य आजच्या सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलंय। सिरम इन्स्टिट्यूट आता लहान मुलांना कोरोनाची लस देणार आहे। नोव्होवॅक्स लसीच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी मिळाली। जुलैमध्ये क्लिनिकल ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे आणि वेगवेगळ्या व्हेरियंटवर लस प्रभावी असल्याचा दावा करण्यात आलाय। अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे भारतातील कोरोना स्थितीवर भाष्य केले। कोरोनामुळे भारतातली परिस्थिती गंभीर असून आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिकेच्या नोव्होवॅक्स कंपनीने तयार केलेली लस ही सप्टेंबरपासून भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे। त्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने हालचालीही सुरू केल्यात। भारतात ही लस कोवोवॅक्स नावाने ओळखली जाईल। आजपासून क्रिकेट फॅन्सना पर्वणी मिळणार आहे, कारण आजपासून रंगणार आहे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा। भारत आणि न्यूझीलंडमध्ये पुढचे 4 दिवस जगज्जेतेपदाची कसोटी होणार आहे।
स्विस बँकेमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या पैशामध्ये कोरोना काळात मोठी वाढ झाली आणि तब्बल 20 कोटींहून अधिक रक्कम विविध बँकांमध्ये जमा असल्याचं स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने याबाबत जाहीर केलंय. जर कोणी आगळीक केली तर त्याला सडेतोड उत्तर देण्याचं सामर्थ्य भारताकडे आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं. त्यांचं हे विधान चीनला सूचक इशारा असल्याचं मानलं जात आहे. कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवलाय. दररोज नव्या बाधितांसोबत मृत्यूसंख्या देखील वाढते. संपूर्ण जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 40 लाखांहून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावलाय आणि अत्यंत विदारक चित्र निर्माण झाले. आयटी क्षेत्रातील 30 लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. बँक ऑफ अमेरिकेनेही वर्तवली. सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करू शकतात असा अहवाल बँकेने दिलाय. पंढरपूरच्या सोमनाथ माळी या तरुणाची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. घराची आर्थिक परिस्थिती नसतानाही शेतमजुराच्या मुलाने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. भारतातील एकूण 10 संशोधकांची निवड करण्यात आली. त्यापैकी सोमनाथ माळी यांचाही समावेश आहे. इचलकरंजी पावसामुळे नाईकमळा परिसरात एकच घर ढासळलेलं आहे आणि यात एक महिला गंभीर जखमी आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यात काँग्रेसकडून छत्री दुरुस्त करून घेण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आणि याबाबतचे पोस्टर काँग्रेसने शहरात लावलेले आहेत. मात्र सोशल मीडियावर या उपक्रमाची खिल्ली उडवली जाते. सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर होत्या आणि दरम्यान त्यांनी फळ विक्रेत्या महिलेकडून जांभूळ आणि पेरूची खरेदी करत त्याचा आस्वाद घेतला. सुप्रिया सुळेंना पाहून फळ विक्रेतीलाही भारावून गेली होती. इंदापूर दौऱ्यादरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंमधील पशुपक्षी प्रेम पाहावयास मिळतंय. भरणेंनी दिलेले दाणे कबुतरांनी अगदी मोठ्या आपुलकीने खाल्लेत. डॉक्टरांवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आज देशभरात निषेध दिन पाळला जाणार आहे. डॉक्टर, नर्स तसंच इतर कर्मचारी काळा मास्क घालून निषेध दिन पाळणार आहेत आणि पंतप्रधान मोदींना या संदर्भात पत्रही पाठवलं जाणार आहे. पंढरपुरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून सध्या 37 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं बोललं जात आहे. नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरू असून या चाचणी दरम्यान अनेक मुलांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचं पुढे आलंय. असं असलं तरी डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. मुंबईतील धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. धारावीत सध्या 6 रुग्ण उपचार घेत आहेत, तर गेल्या 24 तासात केवळ 1 नवीन रुग्णाची भर पडली आहे. आठवड्याभरात मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असून या संदर्भात कोर्टात भूमिका मांडू असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. ही पिटिशन तातडीने फाईल करण्यासंदर्भातली कारवाई सुरू आहे. मला अपेक्षा आहे की साधारण या आठवड्याभराच्या आत हे रिव्ह्यू पिटिशन फाईल व्हावं अशा पद्धतीने काम सुरू आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावं असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ते राजकारणात आल्याशिवाय मुद्दा निकाली लागणार नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. आक्रोश मोर्चा हा राज्य सरकार विरुद्ध नसून ओबीसी आरक्षण आम्हाला परत द्या यासाठी आहे. हे आंदोलन त्यासाठीच आहे अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आणि गरज पडली तर येणाऱ्या काळात मी देखील आंदोलनात सहभागी होईन असंही भुजबळ म्हणतायत. मुंबई पोलीस दलात 2 गट सक्रिय असून 1 गट माझ्या विरोधात काम करतोय अशी माहिती प्रदीप शर्मांनी कोर्टात दिली असं सूत्रांकडून कळतंय. तसंच सचिन वाझे आणि माझा काही संबंध नाही, जे चोर पकडले त्यांना मी ओळखतही नाही असं प्रदीप शर्मा म्हणतायत. मनसुखचे मारेकरी सतीश मोटेकरी यांनी आणि मनीष सोनीला हत्येच्या बदल्यात मिळाली रोख रक्कम देण्यात आलेली आहे. तर हत्येनंतर सतीश आणि मनीष दोघांचा शर्मा आणि वाझेंशी संपर्क होता अशी माहिती देखील समोर येते. भाजप आमदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. नितेश राणेंनी हा हल्लाबोल केला. अटकेतील नेत्यांची नावं मनसुख हिरेन प्रकरणाशी कशी जोडता वाझेंचे गॉडफादर कलानगरला बसलेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शिवसेनेचा काय लिंक आहे, शिवसेनेचे कुठले नेते मंडळी ह्याच्यामध्ये आहेत, वाजेचा गॉडफादर हा कलानगरमध्ये बसला आहे का,